मध्ये शेतकरी हा अनेक वेगवेगळी पिके घेत असतो. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय देखील करत असतो. राज्यात पशुधनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती व दूध व्यवसाय करत असतात व बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपला व्यवसाय देखील आता मशीनच्या साहाय्याने साधा व सोपा करत आहेत. दूध काढण्यासाठी व चारा बारीक करण्यासाठी देखील मशीनचा वापर करत असतो. मात्र आता व्यावसायिक दूध उत्पादन करण्यासाठी चाऱ्यांबरोबर सुग्रास पेंड याबरोबर मका भरडा देखील मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. याचसाठी विजय ॲग्रो मंगळवेढा घेऊन आले आहे हे खास मका भरडा यंत्र. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मका भरडा यंत्राविषयी संपूर्ण माहिती. अगोदर नाव आणि ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी रविराज विजय शिंदे, मंगळवेढा. खरं तर आपण या विजय ॲग्रो इंडस्ट्रीची स्थापना कधी केली आणि आपण काय ह्याच्यामध्ये नेमकं तयार काय होतं? हे बरडा मशीन आहे, त्याच्यामध्ये बरडा तयार होतो. जनावराला लागणारा भरडा तयार होतो. ह्याची कॅपॅसिटी किती आहे सध्या? आपण जो प्रोडक्ट हा तयार केला आहे तर ह्याची कॅपॅसिटी किती आहे साधारण? हा 15 SP आहे. त्याच्यामध्ये 500 पर आवर भरडा निघतो. म्हणजे आपण रेडीमेड भरडा ज्यावेळेस आपण या यंत्रामध्ये मका टाकतो त्यावेळेस या यंत्रामधून 500 किलो प्रति तास एवढा भरडा या मशीनमधून निघतोय. खरं जर आमच्यासारख्या एखाद्या लहान शेतकऱ्याला जर ही मशीन घ्यायची असेल तर कोणता मॉडेल निवडायला पाहिजे? 5 SP पासून. ठीक आहे. 5 SP, 7.5 SP. ठीक आहे, आपण तो मॉडेल बघणारच आहोत आणि प्रत्येक मॉडेल आणि प्रत्येकाच्या प्राईज असतील किंवा प्रत्येकाची कॅपॅसिटी या देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पर आवर 150 किलो भरडा निघतो याच्यामध्ये. जिथून आपण मका टाकतो तिथंपासून जे पूर्ण भरडा निघेपर्यंत ते प्रोसिजर थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. इथून आपण भरडा टाकणार. पण टाकल्यानंतर इथं ग्राइंडर आहे. ग्राइंडरमधून मका ग्राइंड होणार. नंतर ब्लोअरमध्ये जाणार. ब्लोअर डायरेक्ट टँकमधून बाहेर येणार भरडा तिथं. याला किती HP ची मोटर? 5 HP. म्हणजे आपल्या सर्वसाधारण ज्यांच्या घरात 10 ते 15 किंवा 20 जनावरं असतील त्यांच्यासाठी पण हे आपण पाहू शकता. ही जी समोर जी मशीन आहे त्याची जी क्षमता आहे ती 7.5 HP आहे. आता स्वतः उद्योजक आपले विजय ॲग्रो इंडस्ट्रीचे मालक आपल्यासोबत आणि आमच्या शेतकऱ्यांना या गोष्टी शेअर करतील. त्याची कॅपॅसिटी किती आहे साधारण प्रति आवर? पर आवर कॅपॅसिटी 250 kg आहे. याच्यामध्ये आणि आपण जी पिठाच्या चक्कीमध्ये जी भरडा तयार करतो या फरक आहे नेमका त्याच्यामध्ये? याच्यामध्ये फरक म्हणजे गिरणीमध्ये करायचं असलं तर पाळी मारावं लागते 15-20 दिवसानंतर. आणि याच्यात काहीच नाही, 4 वर्ष तर याला बघावं लागेल. आणि फास्ट काम आणि फास्ट काम होते. खरं तर आपण पाहिलं की ही जी मशीन आहे ही 7.5 HP ची कॅपॅसिटी आहे आणि याची आता मालकांनी सांगितलं की याला कोणतीही म्हणजे 4 वर्षापर्यंत कोणताही मेंटेनन्स नाही. आपण त्याची काय स्पेअर पार्टबद्दल सुद्धा थोडीशी माहिती घ्या. म्हणजे काय सांगाल कशा पद्धतीने आपण स्पेअर पार्ट वापरले आणि हे मशीन नेमकं कसं वर्किंग करतं? ते पूर्ण आपण हेवी मटेरियल वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्राइंडर आहे इथे. हे हॅमरपट्टी आहे. ते वर्किंग असते. म्हणजे 4 वर्षापर्यंत ह्याचा कोणताही मेंटेनन्स कोणताच नाही. आता ही जी मशीन आहे ही म्हणजे आता शेतकऱ्यासाठी आपण 5 HP हा मॉडेल निवडला, परंतु हे 7.5 HP असेल किंवा 10 HP असेल हे साधारण कोणत्या व्यावसायिकांना वापरायला पाहिजे साधारणपणे? याच्यामध्ये 250 किलोपर्यंत ताशी भरडा निघतो. त्याच्यामध्ये जर रानात वस्ती असेल किंवा गावात देणार असेल, गिरणी असेल, पिठाची चक्की असेल त्यामध्ये थोडा बदल करण्यासाठी योग्य मशीन आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची स्वतःची डेअरी असेल तर त्यांनी देखील यामध्ये भरडा हा मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. चाळी देतो. 1 mm, 1.25 mm आणि 1.5 mm. त्यांना काय होतं म्हणजे साधारण? लहान भरडा निघतो, मध्यम निघतो, थोडा मोठा पाहिजे निघतो.
आता प्राधान्याने शेतकरी शक्यतो 5 HP किंवा जर व्यावसायिक असेल तर 7.5 HP किंवा त्याच्यापेक्षा जर थोडा मोठा बिझनेस असेल तर 10 HP किंवा ज्याला एखादी इंडस्ट्री टाकून स्वतःच्या ब्रँडने जर आपला प्रोडक्ट तयार करून विकायचा असेल तर आपण 15 HP या मॉडेलची देखील निवड करू शकतो. केवळ दूध व्यवसायासाठीच नाही तर इतर व्यवसायासाठी देखील या मशीनचा वापर होत असल्याचे संचालक रविराज शिंदे यांनी सांगितले. या कुक्कुटपालन आहे, त्याचा वापर साधारण शेतकरी हा आपल्या घरगुती गाई गुरं किंवा इतर जनावर असले या ठिकाणी करतोय. परंतु आता मालकांनी सांगितलं की याचा उपयोग आपण कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन या व्यवसायात देखील याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आपण त्या मशीनचं नेमकं वर्किंग कसं चालतं, मोटर या मशीनचे मोटर चालू करण्यापासून अगदी मक्काचा भरडा बाहेर येईपर्यंत नेमकं वर्किंग कसं चालतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. आता काय सांगा. पण इथे मोटर बसवणार आहोत, त्यानंतर याच्यामध्ये मका टाकणार आहोत. मका टाकल्यानंतर इथे ग्राइंडर होणार. मका ग्राइंड झाल्यानंतर इकडे येणार ब्लोअरने डायरेक्ट इकडे येणार, इकडं बॅग लावून पॅकिंग करू शकतो आपण. दर्शक होय, आपण पाहताय ही जी मोठी मशीन आहे 15 HP मशीन आहे आणि हे पूर्ण ऑटोमॅटिक असल्याचं विजय ॲग्रो इंडस्ट्रीचे मालक यांनी सांगितले आहेत. आता 15 HP जो मॉडेल आहे तो आता कुणासाठी उपयोग राहणार आहे ते थोडंसं माहिती द्या आम्हाला. ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांनी 15 HP 10 HP ॲटोमॅटिकमध्ये घेतला तर चालतो. त्याच्यामध्ये ताशी 500 किलोपर्यंत भरडा निघतो. त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकमध्ये येते. हे कन्व्हेअर आहे, हे स्प्रिंग कन्व्हेअर आहे. याच्यामधून डायरेक्ट मका याच्यामध्ये येणार, याच्यामध्ये जाऊन ग्राइंड होणार आणि ब्लोअरने डायरेक्ट या टँकमध्ये येणार. हे सायक्लोन टँक आहे, याच्यामध्ये 500 kg पर्यंत भरडा साठवून करू शकतो. हा जो 15 HP जो मॉडेल आहे याच्यामध्ये पूर्णपणे ऑटोमॅटिक डायरेक्ट आपण मका जमिनीवरून आपोआप उचलून घेऊन ते या टाकीमध्ये साठवणार आणि या टाकीमधून या असलेल्या 15 HP मशीनमध्ये मका ऑटोमॅटिकली जाणार आणि तिथून ग्राइंड होऊन त्याचा भरडा तयार होऊन तो आपल्याला या ठिकाणी साठवला जाईल. बरं, आपल्याकडे 3 HP पासून ते 50 HP पर्यंत मशीन उपलब्ध आहे. त्यामध्ये आपण हे 15 HP बघत आहोत. 15 HP 10 HP ज्याला उद्योग करायचा आहे, त्याला डेअरीला वगैरे भरडा द्यायचा आहे, त्यांनी 10 HP 15 HP ऑटोमॅटिकमध्ये घेऊ शकतात. तुझे पता है सिर्फ 10 साल इन्वेस्ट करने पर तुझे मिल सकता है रिटायरमेंट पे 7 करोड़ 7 करोड़ पागल बना रहे क्या? हाँ दैट्स नॉट